छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज गाला 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 हो हरे तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो दूसरे चरण संतापिया दूसरे चरण संतापिया दूसरे चरण संतापिया बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम मन मन दुसरे चरण संतांची त्यांची कृपा दान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी वर्णवो विमल जसो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके समीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरो क्लेश विकार श्री गुरुचरण सांद्र नीलाबुधावम जगतनीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रम सदैधवनहासम विठ्ठलम चिंतयामी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण ते वंदने श्री गुरुचरण ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देहो निवासी श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील काल्याचं महत्व सांगणारा विशेष असा अभंग आहे. विठ्ठल 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 अभंगाचा भावार्थ करण्यात तत्पूर्वी थोडासा परिहार. तो म्हणजे असा, बऱ्याच वर्षापासून चालत येणारा अखंड हरिनाम सप्ताह. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल बरं का या वाक्यानं. आमच्यात तर गेल्या वर्षीपासून सप्ताह चालू आहे आणि महाराज बऱ्याच दिवसापासून कसं काय म्हणतात. कळत न कळत माणसाला विसर पडत असतो. कारण बऱ्याच वर्षापासून तुमचा सप्ताह आहे बरं का. कुणाला माहित नसेल तर तुमचे रमण महाराजाला सप्ताह चालू आहे ते माहित आहे. कारण शेलगावला ज्या वेळेस आवाजाला काय झालं बापू, सेलगावला ज्या वेळेस असणारा सप्ताहाची सुरुवात झाली त्याच वर्षापासून तुमच्या सुद्धा गावामध्ये हा सप्ताह चालू आहे बरं का. मग आता कोणी एकला करत असेल, कोणी दुसरा करत असेल. काही काळ सप्त्याला रूप होतं. गावामध्ये दिंडी निघत गेली.
गावामध्ये दिंडी निघून काल्याचं कीर्तन होत गेलो आणि काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता व्हायची. फक्त एक ज्ञानेश्वरीचं वाचन व्हायचं. रमण महाराज ज्ञानेश्वरी वाचायचे आणि काही कारणास्तव तोच कार्यक्रम एका दिवसावर आला आणि ही चालत असलेली सेवा, त्या सेवेचं पुण्य तयार झालं आणि त्या पुण्याच्या बळावर अखिल कोट ब्रह्मांड चालक पंढरीश परमात्मा गत वर्षी तुमच्या गावात आले. विठ्ठला विठ्ठला कोण्या एका जणाचा असणारा महाराज तो संकल्प होता की आमच्या गावामध्ये देव यावा. तो संकल्प पूर्ण केला. कारण कसं आहे बघा, देव हा कल्पतरू आहे आणि कल्पतरू असल्याच्या कारणाने त्याची सेवा करणारे जे जे इच्छा करतात ते ते प्राप्त होत. कारण तुकाराम महाराज म्हणतात एके ठिकाणी, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. कारण देव इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणून गत वर्षापासून तुमच्या गावामध्ये सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने परिसरातील सर्व टाळकरी मंडळी, आता आमचे उत्तम महाराज असतील, पुन्हा नामदेव महाराज असतील, पुन्हा हळदेकर महाराज असतील, रघुनाथ महाराज असतील, पुन्हा आमचे पुंडलिक महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, पुन्हा शैनाथ पाटील कोळगावकर असतील, तसेच फार लांबून आलेत बघा ते भजनी. काय तुमचं नाव सांगा, नाव सांगा. हा, परमेश्वर महाराज. हो, कारण दिंडी मधली सोबती आषाढी वारीची दिंडी सोबत करणारे ते वारकरी सुद्धा तुमच्या गावामध्ये आलेत. तसेच असणारे महाराज आपल्या सेलगाव आणि मोगट तसेच वाडी, आता या तिन्ही मठाचे अधिपती असलेले श्री परमपूज्य गुरुवर्य श्री अंकोबाजी महाराज, सीतारामजी महाराज यांचं सुद्धा आज आपल्या नगरीमध्ये आनंद झालेले आहे. तसेच दिगंबर महाराज मठाधिपती मेंढला, दत्त संस्थान मेंढला यांचं सुद्धा आपल्या सप्ताहामध्ये आगमन झालेले आहे. या दोन्ही युवतीची टाळी वाजवून गजरामध्ये स्वागत करावं असे सर्वांना म्हणतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल भगवान की जय. महाराज या विठ्ठलवाडीच्या गावकऱ्यांनी आता गेल्या वर्षी नाव बदललंय बरं का. एकाही महाराजांना घेतलं नाही, मात्र मी घेतो. कारण कोणी म्हणते निजामपूर, कोणी म्हणते आयनियाची, कोणी म्हणते वाडी. परंतु गेल्या वर्षी आपलं सर्वांचं ठरलंय, निजामपूर म्हणायचं नाही, आयनियाची म्हणायची नाही, मग काय म्हणायचं, विठ्ठलवाडी नाव पडलेलं आहे. म्हणून आजपासून सुरुवात करा. फार झालं तर बाबा निजामपूर कंसामध्ये घाला, निजामपुराला कंसात घाला, ओळखू ना गेलं तर. मात्र विठ्ठलवाडी म्हणा, कारण विठ्ठल आपल्या गावामध्ये आलाय. कुठं जिथं 25 कोसावर किंबहुना नांदेड जिल्ह्यामध्ये एवढा विठ्ठल नाही, तेवढा विठ्ठल असणारा आपल्या गावामध्ये आहे. काय महाराज,
बोलून गेलो तुम्हाला मी, कारण देवाकडे तुम्ही आम्ही जर इच्छा केली ना ते निश्चितच पूर्ण होते महाराज. कारण संकल्प होता तुळसूमाईचा, आणि तुळसूमाईची तुम्ही सर्व लेकर आणि त्या लेकरानं असणार महाराज तो संकल्प पूर्ण केला. कारण प्रत्येकानं असणारा आधार देऊन एवढं असणारं अवाढव्य असणारं महाराज त्या ठिकाणी मूर्ती स्थापन तुम्ही केली. आता एकच करा, काहीतरी करून कळस बसवायचा करा. विठ्ठल विठ्ठल म्हणून 7 दिवसापासून आपण अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, याच अनुषंगाने श्रीमद श्री भागवत कथा, श्री हरिभक्तीपरायण कालिंदी ताई पंढरपूरकर यांच्या मुखारविंदातून सुंदर असं भागवताचं रसपान तुम्ही केलेले आहेत. आणि कालिंदी ताई पंढरपूरकर आवर्जून महाराज आजच्या काल्याच्या प्रसंगाला हजर आहेत. कारण बरेच भागवत कार पाहिले, बरेच काल्याचे कीर्तन केले, परंतु भागवतकार कथा संपली निघून जातात. आणि त्यांचा खरंच तुमच्या गावावर प्रेम, तुमचं गावकऱ्याचं त्यांच्यावर प्रेम, म्हणून आवर्जून ते काल्याच्या कीर्तनाला हजर आहेत. त्यांचं एकदा स्वागत करा. जीवनामध्ये महाराज भागवत का श्रवण करावं, काय आवश्यकता आहे भागवताची? शास्त्रामध्ये 6 प्रकार आहेत महाराज. तसं मूळ पाहायला गेलं तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. आता 10 उपनिषदे आहेत, उपपुराण आहेत, त्याचे पोड भेद काय आहेत त्याचं देणं घेणं नाही आम्हाला. शास्त्रामध्ये पुराणामध्ये बाकीच्या शास्त्राचा पुराणाचा निषेध नाही, परंतु संत वाङ्मयामध्ये फक्त 2 ग्रंथाचं वर्णन आले महाराज. कोण्या? भागवताचं आणि गीतेचं. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड गीता आणि भागवत का? ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे त्याला एके दिवशी मरायचं आहे. जन्म झाला तेव्हापासून जगायचं आहे. जन्म झाला म्हणजे जगायचं कसं, आणि जगणं संपणं म्हणजे मरायचं कसं. जन्म झाला तेव्हापासून जगायचं कसं हे गीता शिकवते, आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं हे भागवत संपते मला. म्हणून गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथाचं असणारं तुमच्या गावामध्ये वाचन चालू आहे. म्हणून आज
काल्याच्या रूपानं आपल्या सप्ताहाची सांगता आहे आणि त्या निमित्ताने चिंतना करता निवडलेला अभंग देहू निवासी संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपण चिंतना करता अभंग निवडलेला आहे. काय म्हणतात महाराज? तुझे संगती झाले यमोचे निश्चिंते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. की देवा, तुझ्या संगतीमध्ये आम्ही आल्यामुळे आमचा एवढा फायदा झाला की आमच्या जीवनामधली चिंताच मिटून गेली. कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी पाहिलं नव्हतं ते आम्हाला उपभोगायला मिळालं. आमच्या घरी पाहायला गेलं तर काहीच नव्हतं आणि तुझ्या संगतीमध्ये लागल्यामुळे एवढा फायदा झाला की आम्ही न पाहिलेलं सुद्धा आम्हाला भोगायला मिळालं. आणि आता आम्हाला किती जरी तू लोटून जरी लावलास तरी आम्ही जाणार नाही. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठ्ठल 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 वेळ भरपूर झालेला आहे. तुमचा काही जास्त मी टाइम घेणार नाही कारण स्वयंपाक तयार आहे. पत्रिकेवर आहे 11 ते 1, परंतु 1 काय वाजणार नाही. 1च्या अलीकडे संपूत. कारण अवतान 12चं आहे ना जेवायचं. कोणीकडे गेले आता महाराज? आत्माराम महाराज जवळ बसा तुम्ही. उचला बरं फोन. म्हणून तुम्ही आम्ही हे मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक संगती हवी. जीवनामध्ये संगतीची काय आवश्यकता आहे? तुम्हा मला बरेच असणारे महाराज त्या ठिकाणी असणारे काहीतरी जन्म मिळाले, परंतु मनुष्य जीवन एक असं आहे की या मनुष्य जीवनामध्ये गती प्राप्त होत असते. मनुष्य जीवनामध्ये अधोगती चुकवता येते आणि गती प्राप्त करता येते. मग गती प्राप्त करण्याकरता आणि अधोगती चुकवण्याकरता एका संगतीची गरज आहे. शास्त्रामध्ये संगतीचे बरेच प्रकार सांगितले. एक आहे विसंगती, दुसरी कुसंगती आणि तिसरी आहे सत्संगती. विसंगतीमध्ये माणसाचं जीवन बर्बाद होतं महाराज. तसंच कुसंगतीमध्ये सुद्धा जीवन बर्बाद होतं. कारण कुसंगतीमध्ये किती चांगला असला, वास्तविक जर विचार केला, कुसंगतीमध्ये साधू जरी आला, कुसंगती साधा साधू जैसा, कुसंगतीला साधू जैसा, कुसंगती
किती शोधू दे कोणाच्या संगे हिरा जो भंगला कोणाच्या संगे हिरा जो भंगला संगणाडीला साधू जैसा संगणाडीला साधू जैसा शोधू संगे कोणाच्या संगे हिरा जो भंगला संगणाडीला साधू जैसा कुसंगे नाडीला साधू जैसा. आता हे प्रमाण म्हणायत नाही महाराज, ढेकणं राहिली नाहीत. ढेकण पाहिला का कोणी? ढेकण काला म्हणतात ढेकण. ढेकण राहिले नाही आता. पहिल्याच्या काळामध्ये होते ढेकणं, आता भेटणार. कारण त्या ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा पाहिला का कोण? हिरा पाहिला म्हणा की नसलं पाहिलं तरी खोटं बोलत जाऊ नाही, दणकावून खोटं बोलत जाओ. कीर्तनामध्ये येते, ज्याला झोप येते ना शावकार, उपाय सांगतो मी काही, वैद नाही बरं काय, नाही तर ये सर माझ्याकडे दोरी घालायलाच. ज्याला कीर्तनामध्ये झोप येते ना, आणि झोपलेला माणूस कव्हाच म्हणणार मी झोपलो होतो, डोळे लावून ऐकालो म्हणते. ज्याला कीर्तनामध्ये झोप येते ना, त्या माणसानं काय करायचं? काळा चष्मा घालून यायचं, कोणालाच ओळखू येईना. तस ढेकण, त्या ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा आला ना, हिरा महाराज, हिरा फुटत असतो. परंतु हिरा बाकी कोणाच्याही संगतीमध्ये गेला तर हिरा हा फुटत नसतो, भंग पावत नाही हिरा. कारण त्याला ऐरणीवर ठेवलं, वरून घनानं हिरा ठेवी तायरली वाच मारिता जो घरी, वाच मारिता जो घरी, वाच मारिता जो घरी. हिरा ठेवी तायरली वाच मारिता जो घरी, वाच मारिता जो घरी. तो काय होत असतो? त्या ऐरणीमध्ये तरी घुसतो, नाहीतर घनामध्ये तरी घुसतो, परंतु फुटत नाही. परंतु तो हिरा ढेकणाच्या संगतीमध्ये आला की भंग पावत असतो. अशी कुसंगती आहे महाराज. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये संगती कोणती करावी? तर ती असणारी महाराज सुसंगती आहे. सुसंगतीमध्ये कितीही खराब असला, कितीही वाईट असला, तर सुसंगतीमध्ये त्याचं कल्याण होतं. म्हणून महाराज सांगतात की बाबा, तुझ्या संगतीमध्ये तुझी संगती, तुझी संगती, तुझे
वाजवा टाळी एकदा. समजेच महाराज म्हणाले मग मी का राहू. कसं आहे जगासारखं राहावं लागतं. जसं जग चाललंय तसं राहावं लागते बरं काय. हे नवीन निघालंय. तुझी संगती कोण म्हणाले महाराज. कोणाला म्हणाले महाराज. हा संवाद जो आहे ना हा संवाद असणारा गोकुळचा आहे. आणि गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याला त्याची सवंगडी म्हणता येत. आता इथं प्रश्न उभा राहतो महाराज. कोण कृष्ण कोण सवंगडी. बरं विचारातली तर का विचारालीत. अगोदर देवानी भक्ताशी संवाद साधला का भक्तानी देवाशी संवाद साधला असा सुद्धा प्रश्न उद्भवतो महाराज. कारण कोणी कोणाशी संवाद करत नसतो. काहीतरी त्याला कारण असतं. म्हणून थोडक्यामध्ये असणार आपल्याला पाहायचंय बरं का. कारण टाइम 12 वाजून गेलेत. 12 वाजलेच. म्हणून कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरला आणि अवतरल्याचं नानाचा मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर वाड्याच्या बाहेर आला आणि वाड्याच्या बाहेर आल्याच्या नंतर 4 लोक भेटले. 4 मुलं 4 लोक भेटले आणि 4 लोक भेटल्याच्या नंतर देवांनी त्यांना प्रश्न केला की बाबा तुमची अशी अवस्था का. तुम्हाला काही कमी आहे का. तुमच्याकडे काही नाही का. त्यावेळेस त्या गोपाळांनी देवाला सांगितलं की देवा आमच्याकडे भरपूर आहे परंतु असलेल्याचा आम्ही उपभोग घेत नाही. कारण आम्ही दुसऱ्याचाच उपभोग घेतो. कारण आम्हाला ते मिळेना. मिळेना म्हणल्याच्या नंतर देवानं सांगितलं तुम्ही काय करा माझ्या संगतीमध्ये या. माझ्या संगतीमध्ये आल्या तर तुम्हाला जेवढं म्हणलं तेवढं असणार महाराज. याल तरी यारे लागे. याल तरी यारे लागे. याल तरी यारे लागे. याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. याल तरी अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी. पुरे मला देव म्हणाले तो गोपाळाला तुम्ही माझ्या मागे या. आज तुम्हाला पोटभर असणार खायला देतो. मग ते गोपाळ गोपाळाच्या संगतीमध्ये देवाच्या संगतीमध्ये जाण्याला थोडा विचार करू लागले महाराज. खरंच आपण जर याच्या संगतीमध्ये गेलो तर आपला फायदा होईल का. गोपाळाने विचार केला महाराज याच्या संगतीमध्ये जावाव की नाही. पुन्हा विचार करून गोपाळाने देवाला उत्तर दिलं काही हरकत नाही म्हणले देवा तुझ्या संगतीमध्ये येतो. आता आम्ही मागितलं ते देतो. हो तुम्ही जे काही मागसाल ते तुम्हाला मी भरपूर देईल. परंतु तुम्हाला
माझ्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर काही गोष्टीचं पालन करावं लागेल. आणि ते तथ्य आहे महाराज, खरंय. परमार्थ तुम्हाला सोपा वाटायला की नाही? परमार्थ सोपा वाटायलाय? परमार्थ सोपा नाही महाराज. त्याच्या बुडाशी जर पाहिले ना परमार्थ अजिबात सोपा नाही. हो, म्हणून तर भानगडी व्हायल्यात. मला एक जण माणूस म्हणला, महाराज तुमच्या माळकऱ्याचं तोंड पाहू नये. मी म्हणलं का बा? अहो म्हणला वारीला गेलो, आणि वारीला गेल्याच्या नंतर वाटेमध्ये स्नान करता वेळेस म्हणजे सर्व कपडे घेऊन गेले आणि कोणीच नव्हतं म्हणला. तिथं पाहिलं तर हे 2-2 टिळे लावलेले, 12 मुद्रा अंगावर होत्या म्हणला. आणि माझं म्हणणं बा समदे वारकरी आहे आणि इथं स्नान करायला काही हरकत नाही. तर माझं पूर्ण बारा त्या ठिकाणी फडशी घेऊन पळून गेला म्हणला. बघालो तर काय, काहीच राहिलं नाही. म्हणून तुमच्या माळकऱ्याचं तोंड पाहू नये. मग मी म्हणलं बापू तसं नव, कारण खरा माळकरी तुझ्या कोटी रुपयाला सुद्धा हात लावणार. कारण तो जो माळकरी होता ना, तो माळकरी जत्रपुरता माळकरी झाला. म्हणून माळकरी होणं सुद्धा कठीण आहे महाराज. म्हणून भक्ती कठीण सांगितलेली आहे. भक्ती ते कठीण सुळावरील पोळे, भक्ती ते कठीण सुळावरील पोळे, निवडीला बळे विरळा तो, निवडीला बळे विरळा तो. शुळावरली पोळी निवडे तो बळी विरळा शूर. म्हणून देव असणारे गोपाळाला सांगालीत, बाबा माझ्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर काही पथ्य आहेत. काय पथ्य? हळूहळू चाला. माझ्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर गडबड करायला जमणार नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर काहीही बोलता येत नाही. बऱ्याच पथ्य होते महाराज. काहीही खाता येत नाही, काहीही पिता येत नाही, कसंही बोलता येत नाही. काय बोलावं लागते? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, देवाचंच बोलावं लागते महाराज. बोलण्याचे काही नाही आता देवावी न काही. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. देव डोलला पाहिजे महाराज, असं बोलावं लागते. म्हणून काहीही बोलता येत नाही, काहीही खाता येत नाही, काहीही लिवता येत नाही, काहीही लिवता येत नाही. तेवढा अधिकार आला नाही महाराज आपणाला. आणि गुरुवारी आहेत, सोडून बोलता येत नाही.
नाही करणाऱ्यापेक्षा बरंच आहे की हो. म्हणून देव सांगाले तर भक्तायला की बाबा अशा गोष्टीचं तुम्हाला पालन करता यावं. साधी माळ घातली तर महाराज बऱ्याच पथ्य येतात माळ घालण्यामध्ये, माळकरी होण्यामध्ये सुद्धा बऱ्याच पथ्य येतात. आता काही काही बहादर रविवारी अडकितात, सोमवारी घालतात. महाराज हिच्यामध्ये शक्ती नाही बरं का, तुम्ही म्हणू नका. कारण कबीरदास म्हणतात माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत. हे काय तुम्हाला रोखीत नाही कला, परंतु हिच्यामध्ये एवढी शक्ती आहे महाराज, एवढी शक्ती आहे की वाल्याचा वाल्मिक बनतो महाराज. पशु का होत बनैया नरका कुछ न होत, नर करणी करे तो नरका नारायण म्हणजे. एवढी शक्ती माळीमध्ये आहे. म्हणून गोपाळाला देव म्हणाले तर काही पथ्य असणारे आहेत, ते पथ्य तुम्हाला पाळावं लागतील. आणि शेवटमध्ये महाराज सांगतात याच अभंगामध्ये, तुका म्हणे सांडा घाटी. घाटे म्हणजे हरभऱ्याचे घाटे नाही बरं का. तुम्हाला वाटेल आता हरभऱ्याचेच घाटे म्हणाले काय की तुकाराम. महाराज सांगतात की घाटे म्हणजे वाईट गोष्टी. वाईट गोष्टीचा त्याग करा, त्याचा अंगीकार करू नका. गोपाळानं मान्य केलं आणि गोपाळानं मान्य करून देवाच्या संगतीमध्ये आले. देवाच्या संगतीमध्ये आले आणि देवाच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर गोपाळाला असणार महाराज देवानं जे नाही त्याच्या जीवनामध्ये कधीच पाहिलं नाही. नाही देखील नाही देखील नाही देखील नाही देव म्हणले बाबा माझी संगती कस काय वाटली. बाबा याला काय झालं रे आवाजाला, तुम्ही थोडं सरकत का असं. हॅलो. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देव असणार महाराज. देवाला उत्तर दिलो गोपाळ आहे ना की देवा तुझ्या संगतीमध्ये आम्ही आलो आणि आल्याच्या नंतर जीवनामध्ये आम्ही काही वस्तू पाहिल्या नव्हत्या, ते असणार आम्हाला प्राप्त झाल्या. आता तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही 7 दिवस झालं या धर्म मंडपामध्ये येत आहात, भागवत कथा श्रवण करत आहात. पुन्हा हरिपाठ कीर्तन
एवढं श्रवण करत आहात, तुम्हाला काय वाटले? म्हणजे तुम्ही देवाच्या संगतीत आल्या. देवाच्या संगतीमध्ये आल्यामुळे तुम्हाला काही प्राप्त झालं की? हा, बोला की हो. हा, तुम्ही राहायला गेल्या जेवायला, आम्ही राहू लागलो जेवायला. हा, काय महाराज, रोज पक्वान जेवायला मिळू लागलं. मिळालं ना, खाल्लं ना. अहो खाऊन किती जाऊ लागले, इथं थांबना गेले. कारण एवढा तुमच्यामुळे शेजाऱ्याचा सुद्धा फायदा झाला. झाला की खुरगावचे येऊ लागले, जेवून जाऊ लागले. शेलगावचे येऊ लागले, टप्पू मारून जाऊ लागले. बामणीचे येऊ लागले. अशोकानं आजच आले, बामणीचे येऊ लागले. नाही गडबड आहे महाराज कीर्तनाला, नाही नाही नाही, पाणी चालू आहे, संध्याकाळची लाईट आहे. का सांगालो, तुम्ही वाडीकर देवाच्या संगतीमध्ये होता तर बाजूच्या गावाचा फायदा झाला महाराज. बालुशाहीला होत्या की नव्हत्या? बालुशाही होती एका दिवशी. हो, चक्के होते एका दिवशी. आता उद्यापासून बघा तुम्ही काय आहे ते हाल. संगती तुटाली महाराज, देवाची संगती तुटाली उद्यापासून. आजच्या दिवस आहे कारण आज तुम्ही संगतीत आहात देवाच्या. उद्या देवाची संगती तुटाली, उद्या आहेच मग ठेचा, मिरच्याचा ठेचा. आता घरी गेल्यावर काही नीट नाही तुमचं. घरी गेल्यावर नीट नाही कारण तुमचं तोंड घरचं खात नाही. उद्या गेल्यावर कसं झालं, कसं होईल? तोंड लाल चावलंय असं उद्या ऐकायला मिळेल. महाराज देवाच्या संगतीमध्ये लई फायदा आहे महाराज. आमचा एक पाय आणि उंबरठ्याच्या मध्ये आहे महाराज. आमचा एक पाय उंबरठ्याच्या मध्येच आहे आणि एक पाय चौकटीच्या बाहेर आहे. तर तुम्ही लोक चहा घेणा गेलं तर दूध घेता काय म्हणता? दूध पिवा वाटणार काय? कॉफी करू काय? कॉफी घ्यावा वाटणार? थोडा उपमा खाता काय? का फक्त एक पाय आम्ही असणार महाराज बाहेर टाकलेला आहे. तर एवढा असणारा आमचा फायदा झालेला आहे. तुम्हाला सांगू का, एकादशीच्या दिवशी तुम्ही गुलाबजाम खाले काय हो? एकादशीच्या दिवशी गुलाबजाम खाले का? कोणच खाल्लं नाही. एकादशीच्या दिवशी भाकरी खाल्लं नाही. आम्ही भाकरी खाल्ली आणि गुलाबजाम बी खाल्ली. आता तुम्हाला वाटलं असेल मग हे काय एकादशी व्रत करत नसतील. नाही नाही, एकादशी व्रतच करत होतो. मग आता माऊलीच्या दिंडीमध्ये होतो. माऊलीची दिंडी मुक्कामी पुण्याला थांबली होती आणि पुण्यामध्ये एका वारकऱ्यानं पहिलं होतं ते 5-5 वारकरी जेवायला नेत गेले पुणेकर. आणि एकादशीच्या दिवशी आम्ही एका वारकऱ्याच्या इथं गेल्याच्या नंतर त्या वारकऱ्यानं चक्क गुलाबजाम आणून ठेवली आमच्या पुढे. आम्ही म्हणलं माऊली अहो एकादशी येतं आणि हे गुलाबजाम कसे खावा? त्यांनी म्हणले महाराज
चिंता करू नका, कारण हे गुलाबजाम जे आहेत ते उपवासाचेच आहेत. मला अगोदर सांगा, याची प्रक्रिया सांगा. त्यांनी सांगितलं, तुम्ही ऐका. भगर दळलं, त्या भगराचं पीठ तयार केलं आणि त्याच्यामध्ये खवा टाकला आणि त्याचे गुलाबजाम बनवले. आता तुम्ही ऐकलं, इथं नाही भेटणार तुम्हाला, तोंडाला पाणी आणू नका. हे पाहिलं तरी होतं काय आम्ही आमच्या जीवनामध्ये? का माऊलीच्या संगतीमध्ये गेल्यामुळे ते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाच्या संगतीमध्ये नाही देखील तर मिळते महाराज, कारण देवा एवढा उदार कोणी नाही, देवा एवढा कृपाळू कोणी नाही आणि देवा एवढा दयाळू कोणी नाही. म्हणून महाराज म्हणतात, उदार तू असा देव आहे महाराज. उदार तू हरी ऐसी कीर्ती चरांचरी, वर्णिताती थोरी गरजताती पवाडे. म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आमच्या घरी काय महाराज? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आमच्या घरी काय आहे? घरी काय महाराज? तेच आहे जे रोजचं तेच आहे. आणि देवाच्या संगतीमध्ये आलं म्हणजे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि तुकाराम महाराज शेवटमध्ये म्हणतात, तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही न जो नवनीता, आम्ही न जो नवनीता, नाही देखिले तेरे
नाही तुका म्हणे आता मी नवजो दवडीता. तुकाराम महाराज शेवट मध्ये सांगतात की देवा आता आम्हाला जरी तू काढून दिलास तरीही आम्ही जाणार नाही. कारण नवजो दवडीता, कारण तुझ्या संगतीमध्ये आम्हाला लाभ प्राप्त झालेला आहे. म्हणून तू जरी काढून दिलास तरीही आम्ही जाणार नाही. तुझ्या संगतीमधून अजिबात बाजूला होणार नाही. आता तुमचं म्हणणं काय? तुम्ही कसे करणार? देवाच्या संगतीमध्ये राहणार ना? हातवारी करा बरं पोरं हो. देवाच्या संगतीमध्ये किती जण राहणार? पुढच्या वर्षी करायचंय सप्ताह. म्हणून देवाच्या संगतीमध्ये तुम्हाला बाजूला होता येणार नाही. कारण काही लई नाही महाराज. कालिंदी दिदी सुद्धा तुम्हाला काही त्रास देणार, भगवान महाराजही देईना. आता राहता राहिले पैकी हे यायची ताकद नाही माझ्या पुढे हे काय पुढे जातात भय राजू महाराज, माझ्या पुढे जातात तुम्ही. हा तुम्ही सर्वजण या शुभ मुहूर्तावर कबूल केलं की जसे तुकाराम महाराज, जसे गोकुळचे गोपाळ देवाच्या संगतीमधून काढून दिलं तरी जाईना म्हणाले, तुम्ही जावं लागते बरं काय. आलेल्या पाहुण्याला जावं लागते घरला. तुम्ही वाढीत रासाल. तुका म्हणे आता मी नवजो दवडीता. तू काढून दिलं तरी आम्ही जाणार नाही. कारण नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोवळी. विठोबा रखुमार. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा शब्दाशी भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा सुद्धा अर्थ नाही बरं का. जशी सद्गुरूंनी बुद्धी दिली तसा बोलण्याचा प्रयत्न केला. आता काला असल्याच्या कारणाने काल्याच्या कीर्तनाला दंड काही बरं का. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये देवाने जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. काय चरित्र केलं महाराज गोकुळामध्ये देवानं. तसं देवानं गोकुळ, वृंदावन आणि तिथून पुढे सुद्धा चरित्र केलंय बरं काय. परंतु बाकीच्या चरित्राचा निषेध सांगितलेला आहे. बाकीचं चरित्र वर्णन करायचं नाही. कारण काय चरित्र केलं हो देवानं. हो काय चरित्र केलं.
आता सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्व भागवतामध्ये दिदीनं सांगितलेलं आहे. देवानं काय चरित्र केलं. आता महाराज त्याच्या चरित्राचं जर वर्णन करायला गेलो तर नाथबाबा एके ठिकाणी सांगतात की देवानं किती चरित्र केलं. महीपत्र सिंधू वाटे. बघा, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली आणि वनस्पतीच्या लेखणी केल्या. वनस्पती संपून जाईल, कागद अपुरा पडल, समुद्राची शाही संपून जाईल, आता त्याचं चरित्र संपणार नाही. एवढं देवानं चरित्र केलं. किती केलं किती केलं किती केलं. व 2-3 तासामध्ये आपण पाहू. काय भरू नका, 3 तास लावणार नाही. तिकून पोरायनं हात वरी केला की आपलं जय विठ्ठल. अहो माझ्या गावातलं कीर्तन मला सोयरे उपाशी ठेवायचे. कीर्तन दुसऱ्याच्या गावातलं न, माझं गावच होय. उगा आता त्यानं मोठेपणा दिलाय, काल्याचं कीर्तन दिलंय आणि ते दिलेलं स्वीकारले. आल्यावर महाराज तुम्ही आता थोडक्या करता कुंकू लावायला शेजारीने आल्यावर तिथं नाही म्हणता का? तुमची किती घालून असू द्या हो, कुंकू लावायला आल्याच्या नंतर कपाळ समोर करावंच लागते. तसं गावातलं असलं काय, मानानं दिलंय ना त्यानं, मानानं दिलेलं स्वीकारायचं. मी काय तेवढा मोठा महाराज नाही बरं का, समजू नका काय मोठा महाराज आहे की किती आहे की, अजिबात नाही. मी तुमचं लेकरू आहे, लेकरू आहे आणि तुमच्या गावातूनच महाराज झालो. तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाठीवर पडला. सद्गुरू आत्माराम महाराजाचा आशीर्वाद पाठीवर पडला. गुरुवारी अंकोबा महाराजाचा आशीर्वाद पाठीवरच आहेत आणि माझ्या मागे उभेच आहे ते, कारण घडोघडी सांभाळतात मला ते. तसेच दिगंबर महाराजाचा सुद्धा माझ्या डोक्यावर हात आहे, महाराजाचा सुद्धा डोक्यावर हात आहे आणि तुमचा सर्व श्रोत्यांचा सुद्धा, मायबापांचा सुद्धा माझ्या डोक्यावर हात आहे. म्हणून ही नारदाची गादी मिळाली. महाराज काय चरित्र केलं देवानं. उग थोडक्यामध्ये तुमच्यामध्ये तुमच्या पुढे वर्णन करतो, कारण टाइम भरपूर झालेला आहे. वास्तव जर विचार केला देवानं महाराज जन्मण्याच्या अगोदर चरित्र केलं. देवाचं चरित्र जन्मायच्या अगोदर सुरुवात आहे आणि आपलं महाराज खाली येऊन सांगायचं गौऱ्या नेऊन ठेवल्या तरी चरित्र नाही. चला मंदिराकडे म्हणलं की नाही म्हाताऱ्याला. आता बघा ना तुम्ही, लहान लहान लेकरं इना घेऊ लागले, म्हातारी माणसं घेणं गेले इना. का? चरित्र करायचंच नाही ना हो. आणि देवाचं चरित्र जर पाहिलं, जन्मण्याच्या अगोदर चरित्र आहे महाराज. पहा तुम्ही, केव्हा 7वा जोगर्म योग माया नेतो, नेऊन घाली तर रोहिणी उतरी. हे पहिलं चरित्र आहे महाराज. 8व्यानं गरोदर राहिली कोण? देवकी. 7 लेकरं कंसानं मारले. का मारले, कसे मारले, गर्गसंहिता पहा. 8व्यानं 6 लेकरं मारल्याच्या नंतर 7वा गर्भ योग मायेनं काढला आणि रोहिणीच्या नेऊन उदरी घातला. 8व्यानं देवकी गरोदर राहिली आणि देवकी गरोदर राहिल्याच्या नंतर महाराज देवकीचे तेज दिशे सूर्य जैसा. आणि असं करता करता बंदी शाळेमध्ये देवाचा अवतार झाला. अवतार झाल्याबरोबर एवढं सुंदर लेकरू होतं महाराज, एवढं सुंदर लेकरू होतं. देवकी वसुदेवाला म्हणाली, अहो काय सुंदर लेकरू आहे, या लेकरासारखं एकही लेकरू माझं नव्हतं, काहीतरी करा.
काहीतरी करा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने मदने माया उपजले मज ठेवे आले माया उपजले मज ठेवे आले म्हणसे रक्षा पाळते मोहिले सकळ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले मजले हे कोण म्हणलं महाराज? जन्मलेलं लेकरू बोललो, जन्मलेलं लेकरू बोलल्यावर जे दायनी राहतात ते दायनी थांबतील का हो? अजिबात थांबणार महाराज. परंतु ते लेकरू बोलल्यावर देवकी म्हणते सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी वदील. महाराज देवाला हात लावला. देवाला हात लावल्याबरोबर उचलिला कमळापती उचलिला कमळापती उचलिला कमळापती बाईची बंधने गळती बाईची बंधने गळती उचलिला कमळापती उचलिला कमळापती बाईची बंधने गळती बाईची बंधने गळती उचलिला कमळापती उचलिला उचलेला कमळापती पायीचे बंधने गळती. ताबडतोब वसुदेव जी बेड्या होत्या हातापायाच्या बेड्या गळून पडल्या. देवाला घेतलं. बंदीशाळेच्या बाहेर आले. मंद मंद पाऊस पडत होता. यमुना भरून चालली होती. महाराज यमुनेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर जास्त असणार महाराज यमुना वाळल्या गेली. का वाळली कशी वाळली बघूत पुन्हा. देवानं त्या यमुनेच्या पायाला आपल्या पायाचा अंगठा लावला. पुर चढला चाट पुर चढला चाट पुर चढला चाट पुर चढला चाट त्याची नाविना अंगोष्ट त्याची नाविना अंगोष्ट अंगोष्ट पुर चढला चाट पुर चढला चाट त्याची लागला कुठ त्याची लागला कुठ पुर चढला चाट पुर चढला अंगठा लावल्याबरोबर देवानं यमुना दुभंगली. महाराज इकडं इकडं थांबली इकडं इकडं थांबली. मधातून रस्ता झाला. वसुदेव गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा दार आपोआप उघडले. मध्ये गेले आणि यशोदेच्या पलंगावर एक सुंदर मुलगी नवीन जन्मलेलीच होती. देवाला ठेवलं.
मुलीला उचललो ठेवी तेथे कृष्णाजीला माया घेवली निघाला माया घेवली निघाला माया घेवली निघाला ठेवी कृष्णाजीला माया घेऊन निघाला माया घेऊन निघाला माया घेऊन निघाला. आता हे समजे एक एकाहून बळी रे. इथं कोणीच कोणाला कमी नाही बर का, कारण अभ्यास करून समज महाराज होता. आता कीर्तनकार महाराज उत्तम महाराज छान सुंदर कीर्तन करतात. त्यांचे सौंगडी सोबती नामदेव महाराज पूर्ण गाथा भरलाय महाराज. मोबाईल मध्ये जसं सकळ संतांचे गाते आहेत की नाही तसं ते गाथाच आहे. त्या पलीकड तर महाराजच होत. पुन्हा हे महाराज सप्ते करणारेच होत. सप्ते करणाऱ्याला कमी नसते महाराज. सप्ते करणाऱ्याला कमी नसते. तुम्ही म्हणसाल पैशानं काय, पैशानंही नसते हो. आणि एका सप्त्यामध्ये 8 कीर्तन ऐकायला मिळतात. एका सप्त्यामध्ये 8 कीर्तन ऐकायला मिळतात. 8 कीर्तनामध्ये किती प्रमाण होतात महाराज. कशाचीच कमी नसते सप्त्यामध्ये. आणि सर्वजण अजिबात कमी नाहीत महाराज एकूण एकाला. आता मला काय करायचंय, कृष्णाला वृंदावनाला उडी मारून नेण्यापेक्षा मोह म्हणणं बाजार असं नाही व्हावं. उडी मारूनही जाता येते कृष्णाला कुठं वृंदावनामध्ये. असो माया उचलली आणि माया उचलली की काय होते बघा बघा तुम्ही. माया उचलली, रस्ता मोकळा झालेला, पुन्हा त्या रस्त्यावर आडकाठी येते महाराज. म्हणून मायेच्या नादी लागू नका. माया फार वाईट आहे महाराज. ताबडतोब कवाड लागल्या गेले. पाणी दुभंगलेलं होतं. जसा वसुदेव आला तसं पाणी वाहायला लागलं. बंदी शाळेत आले. ताबडतोब कवाड लागले. कवाड लागल्याबरोबर देवकीपाशी गेले. देवकीच्या हातावर माया ठेवली की मोठ्यानं बोंबलडी काढली. आताही सांगतो तुम्हाला, आताही सांगतो, पोरग आहे की मुलगी आहे की मुलगा आहे हे ऐकण्यापेक्षा जन्मल्या जन्मल्याच कळते मला. मोठ्यानं बोंबलली की समजायचं मुलगी आहे, आणि रडच नाही गेलं की समजायचं मुलगा झाला. काय झालं, रडे माया करी आकात नामावने उठती दूत. ताबडतोब दूत उठले. कंस आला. आल्याबरोबर पोरग आहे की पोरगी आहे पाहिलं नाही. घरघर फिरवलं. आपटणार हाताती निष्ठली. तुझं लागे मध्ये उपजला मजावी उपजला मजावी उपजला मजावी तुझं लागे मध्ये उपजला मजावी उपजला मजावी उपजला मजावी. हे मायेनं सांगितलं. इकडं गोकुळामध्ये काय झालं, कृष्ण जन्मला. कृष्ण जन्मला म्हणल्यावर बाबा बाबा याचं त्याला त्याचं याला त्याचं याला सध्या गावभर कळालं. गावभर कळालं की आता 12वा दिवस बारसं केलं. 16व्या दिवशी देवाचं नाव ठेवलं. आणि नंतर देव असणारा काय झाला, गोकुळामध्ये यशोदेच्या घरी वाढू लागला. वाढता वाढता 1 महिन्याचा झाला. 1 महिन्याचा जवळजवळ 1 वर्षाचा झाला. 2 वर्षाचा झाला. 3 वर्षाचा झाला की बाहेर निघाला. बाहेर निघाल्याबरोबर काही लोक भेटले आणि त्या लोकांना आपल्या सोबत घेतलं आणि गावामध्ये चोरी केली. आता ते सांगत बसणार मी. चोऱ्या केल्या. का केल्या, परमार्थाकडे न येणारे लोक त्या लोकांच्या घरी चोऱ्या केल्या. काच्या केल्या, दह्याच्या दुधाच्या. रूपक आहे बर काय, दही दूध हे रूपक आहे, परंतु देवानं चोरी काची केली. चित्त चोरी येले नंदाच्या आनंदाने. खरं तर गोकुळामध्ये
अप्रमार्थिक लोक होते, त्यांच्या घरी देवानं काय केलं, त्याला परमार्थाचं प्रेम लावलं. असं करता करता गावामध्ये बऱ्याच गोष्टी असणाऱ्या देवाच्या उघडकीस येऊ लागल्या आणि उघडकीस आल्यामुळे त्या कोणाला गावातल्या लोकांना सहन झाल्या नाहीत. कारण का, सहन न झाल्यामुळे त्या सर्व असणाऱ्या खोड्या जे होत्या देवाच्या यशोदेकडे गेल्या. यशोदेला गावातल्या लोकांनी सांगितलं की तुझा जो मुलगा आहे ना, याला सांग, कारण यानं एवढा त्रास दिलाय की आता आम्ही गोकुळात राहू नये असं आमचं झालंय. याच्याकरता तू काय कर, याला समजून सांग. मग यशोदेनं काय केलं, त्याला समजून सांगलं. म्हणजे कृष्णा आता बस कर तुझं, कारण उद्या जाई राणा सवे घेऊन. देवानं म्हणले बाबा काही हरकत नाही. देव मग रोज असणार महाराज गाई वळण्याचं काम करू लागले. खांदावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजे. त्या ठिकाणी असणार सर्व गोपाळ वृंदावनामध्ये मिळायचे आणि वृंदावनामध्ये मिळून त्या ठिकाणी खेळ खेळायचे. हमामा होतो तो, होमरे, सुरपाट्या, असं खेळता 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 खेळाचा कंटाळा यायचा. आणि खेळाचा कंटाळा आल्याच्या नंतर ते गोपाळ म्हणायचे, देवा आता थांबेव, खेळ थांबेव, कारण काय खेळामध्ये सुख आहे. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. झाली आता वेळ म्हणते अनासी दोरा, झाली आता वेळ म्हणते अनासी दोरा, झाली आता वेळ म्हणते अनासी दोरा, झाली आता वेळ म्हणते अनासी दोरा. काम सारुणी सकळ अवघे अनेकी गोपाळ, देव म्हणले बाबा काही हरकत नाही. मग भोजन करायचंय ना, भोजन करायचंय. त्या भोजन करता वेळेस असणार महाराज आपले जे इंद्रिय आहेत ना, इंद्रिय आपल्या ताब्यात आले पाहिजे. नामचिंतनाचं ब्रह्मरसाचं भोजन, ते भोजन कसंही करता येत नाही. म्हणून देव गोपाळाला म्हणले, चला वळू गाई पैसो जेवो एके ठाई, बहु झाली वनवन पाय पिटी झाला असेन. देव म्हणले देव गोपाळाला की बाबा आपल्या गायी वळवा, आता हेच जेवू सवे घेऊ शिदोरी. मग सर्व गोपाळानं गायी वळवल्या, परंतु एक गाय असणारी अशी खोडकर होती, तिचं नाव मने. तुका म्हणे तू राखे मनोरी. देव म्हणले तुमच्या मनाला मी असणार या ठिकाणी आणतो. म्हणून सर्व गोपाळानं असणार महाराज जे काही आणलं होतं ते एकत्रित केलं आणि एकत्रित करून ते देवानं आपल्या हातानं त्याचा प्रसाद बनवला. आता कसं असते महाराज, आज या मंडपातला सर्व काही प्रसाद आहे महाराज. प्रसाद तर आहेत, परंतु सर्व असणार प्रसाद बनलेलं आहे. हे माईक सुद्धा प्रसाद आहे बर का, हे हंडी सुद्धा प्रसाद आहे. काय सामर्थ्य आहे महाराज या हंडीचं बघा तुम्ही. कापराची हंडी आहे, परंतु ही हंडी सुद्धा प्रसाद आहे. म्हणून तर फुटल्या फुटल्या गडबड होते, ते खापर मिळावं म्हणून. नाही नाही घेऊ नाही. ते कोण म्हणलं तुम्हाला? तेच म्हणालो की मी आता ते विचारणार होतो ना त्याला, काय होते यानं ते खापर तुम्ही नेता, काय होते यानं, कशासाठी नेता, त्याचाही प्रश्न आहे आणि माझाही प्रश्न आहे. चटकी होते म्हणा, कुठे चटकी मला दाखवा, चटकी कुठे दाखवा मला.
काहीच नाही हो कालिंदीताई, हे खापर नेऊन पिठामध्ये ठेवतात. मजा घरी आहे. एखादीची सहज पीठ संपलं ते मला करता येते बरं का, असं म्हणू नका. बनवतो मी, टाइम पडल्यावर बनवावंच लागते. महाराज त्याच्यामध्ये गवसलं ती. मी म्हणलं काय होईल, दहंडीचं खापर यानं काय होते, चटकी होते. अजिबात नाही महाराज, असं काही करू नका. याच्यासाठी उग त्रास घेऊ नका, काही होत नसते त्यानं. उग तुमची एक असणारी कल्पना आहे ती. मला काय सांगायचं, हे सुद्धा खापर आहे. म्हणून सर्वांना सूचना, ज्याचे वाहन आहेत त्याच वाहन न्या, नाहीतर प्रसाद म्हणून येईल. का सांगालो तुम्हाला, देवानं सर्व गोपाळ असणारे असे बसवले आणि मध्यभागी उभं राहिले देव, आणि आपल्या हातानं असणारा तो प्रसाद गोपाळाला वाटला. आणि तोच प्रसाद कुठं गेला, वृंदावनातून वाळवंटाला गेला, आणि वाळवंटातून विठ्ठलवाडीमध्ये आला. आणि तोच प्रसाद आता सर्वाला मिळणार आहे. आता फक्त एक अभंग होईल, काल्याचा चाल होईल. चाल झाल्याच्या नंतर गुरुवर्य व्यंकोबाजी महाराज यांच्या हस्ते दहंडी फोडण्यात येईल आणि तो प्रसाद सर्वांना मिळेल. आणि दुसरा महाप्रसाद सुद्धा आहे, तो महाप्रसाद सुद्धा सर्वांनी घेऊनच जा. म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा प्रभूने करून घेतलेली सेवा तुम्हा मायबापांच्या, हनुमंतरायाच्या, पांडुरंगाच्या, गुरुवर्य व्यंकोबा महाराजाच्या, तसेच दिगंबर महाराजांच्या तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणा शिवीला पूर्ण विराम आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर नियोजन यावर्षी. खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आता बघा तुम्ही किती सुंदर असणार महाराज. गावगावचे लोकांचं जेवण झालं, रोज पंक्ती भयंकर मोठ्याल्या झाल्या, 5-5, 6-6 पंक्ती, जागा पूर्ण गेली. एवढं सुंदर असणारं नियोजन केलं गावकऱ्यांनी. असंच हे वृद्धिगत व्हावं आणि जन्मोजन्मी असणार महाराज. हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे असंच चालत राहावा, एवढीच श्री आत्माराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करू. आता सांगितल्याप्रमाणे गावकऱ्यांच्या नियोजनाप्रमाणे नियोजन लागेल. कोणीही गडबड करू नये, कोणीही तळमळ करू नये. म्हणून विठ्ठल जय जय विठ्ठल, कंठी धरला शिंकेला वेले दुरी होते तिघाचे वारे डोळे कडे मुखा पसरोनी कडे वाहते त्या धारा घ्यार डोहे त्या कोपरा वारे डोळे कडे मुखा पसरोनी कडे म्हणे हाते डोका आणि कोणे पडते वारे डोळे कडे मुखा पसरोनी कडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जटी प्रकाश वाटो एका वैष्णवनिका संभ्रम वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोका वाटो
हॅलो ऐका, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र दादा चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य व पोलीस पाटील त्यांना येऊन त्यांचा सत्कार करावा. वैष्णवांनी का संभ्रम वैष्णवांनी का संभ्रम आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी गजानन रमेशराव रत्नपारखे त्यांनीही आपला सत्कार स्वीकारण्याकरिता समोरून याची कृपा करावी. वैष्णवांनी का आपल्या येथील विठ्ठल रुक्माईचे पुजारी रात्रंदिवस पाऊस म्हणणार पाणी म्हणणार आणि दररोज नेमल्याप्रमाणे विठ्ठल रुक्माईची सेवा करतात. त्यासाठी त्यांना या ठिकाणी आयराचा मान आहे. त्यांनी आपला आयर स्वीकारावा. रमेशराव रत्नपारखे यांनी सुद्धा आपला आयर स्वीकारावा. सर्व सप्त्याचं नियोजन लावणारे, सप्ते करणारे, रात्रंदिवस असणार या हरिनामामध्ये दग असणारे आपल्या येथील महाराज आत्माराम महाराज किसनराव ढगे यांना सुद्धा या ठिकाणी आयराचा मान आहे. त्यांनी सुद्धा आपला आयर स्वीकारावा.